गावठी वालीची भाजी ना डाळ भात बरोबर एकदम भारी लागतं. चपाती बरोबर पण ठीक असा. बऱ्याच वेळा ती केली जाता. कदाचित गावठीवाली मिळतं, नाही तर तो बाजारी. गावठीवालींक ना चव भारी असतं. पेजे बरोबर तर एकदम सुंदर. आज सकाळी गेल्ले बाजारात एक पेंडी घेऊन येलं आणि ती माका मोडूक वेळ नाही म्हणून चिरलं, पाण्यात घालून ठेवलं. इकडे घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीक घातलं आहे मोहरी, उभी चिरून मिरची, जरा हिंग, बारीक चिरून कांदो व्यवस्थित परतून झाल्यावर हळद घातलं. नंतर चिरलेली वाली घातलं. वाली खरे ना मोडूक होईल, पण म्हाका अजिबात वेळ नाही होतो आणि कोवळे होते म्हणून मी आडळ्यात चिरून घेतलं. व्यवस्थित सगळा ढवळून झाकून शिजवू होय, वाफेर मस्त शिजतं. ही पेजे बरोबर एकदम भारी लागतं. चवीपुरता घातलं आहे मीठ, मस्त ढवळलं. गावठी वालीची भाजी चपको चपको बर खावची, नुसती पण. बरीच लोक चहा बरोबर पण खातात. ज्याची त्याची आवड वेगळी ना. आमका पेजे बरोबर आवडतं, घरात चपाती बरोबर आवडतात. पण भाजी एकदम सुंदर होता. वाफेर फक्त शिजवायची, नंतर भरपूरसा खोबरा घालायचा. कोकणात नारळ भरपूर, त्यामुळे खोबरा घातलाच जाता सगळे भाजयांक. आणि वालीची भाजीक जरा जास्त घालू काय, म्हणजे चव एकदम मस्त लागतं. अशी भाजी करा, गरमागरम खावा, अप्रतिम चव. आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा.